एकावर नारळ फोडायचा आहे, एकाच खाणीतला दगड आहे पण एकाचा देव आहे, एकाची पायरी आहे आणि एकावर नारळ फोडायचा आहे. जमीन एक, पाणी एक, फुटबॉल एक, मोटार एक, वाफे तीन. पाणी मिरचीला गेलं तिखट झालं, कारल्याला गेलं कडू झालं, उसाला गेलं गोड झालं, पाण्याचा काय दोष. कुंभार एक, आवा एक, अग्नी एक, काही दही हंडीला गेले, काही दुधाला गेले, काही लघवीला गेले, काही दहाव्याला गेले, कुंभाराचा काय दोष. ऐसे भिन्न भिन्न प्रारब्धाने केले वाटे, ज्याचं त्याचं प्रारब्ध वेगळं आहे महाराज. उत्तर नीट आहे का महाराज. एक एक काही काही मुलींनी बापाच्या घरी की मजा केली महाराज, पण नवरा मूर्ख मिळाला तर धनाधन कामाला जायची पाळी आली. आणि काहींनी बापाच्या घरी इतके कष्ट केले पण नवरा चांगला मिळाला, कमराला चावी आली, बंगल्याची मालकीण झाली. प्रारब्ध आहे महाराज. हो, ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे महाराज. हे ज्याच्या त्याचं प्रारब्ध आहे, हे जन्मताना घडलेलं असतं, प्रारब्धाच्या पुढे जाता येत नाही. मंदोदरीनं रावणाला सांगितलं सीता नेऊन द्या. सीता तुम्ही घरात आणायचं काही काम नव्हतं. रावण मंदोदरीला म्हणतो हे तो आम्हाला शिकवावा आणि मग मी सीता नेऊन द्यावा. इतका कच्चा रावण मी नाही. तू काय मला 2012चा रावण समजती का. आई बापा उपाशी मारायचे, सासू सासरे आणून ठेवायची, बहीण दिवाळीला नाही आणायची, मेवणी शिकायला जिकडे आणायची. इतका कच्चा आहे का मी. तुम्हाला नक्की समजती काय. रावण म्हणतो मंदोदरीला, मग मंदोदरी म्हणते तुम्ही जाऊ द्या, सीतेचं जाऊ द्या, पण मंदोदरी म्हणते रामाशी दुश्मनी योग्य नाही. बरोबर आहे तिचं. मंदोदरी म्हणते रामाशी दुश्मनी योग्य नाही. बरोबर आहे. रावण म्हणतो मंदोदरीला मी सीता पळवली, याचं कारण ते माझं विधिलिखित आहे. विधिलिखित आहे, माझ्या कपाळावर लिहिलंय, ते मला चुकवता येणार नाही. मंदोदरी म्हणते मग सीता पळवली तर जाऊ द्या, पण लंका गेली ना. राम म्हणतो लंका गेली तरी माझ्या भावालाच गेली ना. मी सीता पळवणार, राम मला मारणार आणि मला मोक्ष मिळणार, हे माझं जन्मता विधिलिखित आहे. चुकवता येणार नाही. चुकवता नाही येणार मला. राजा दशरथाची तब्येत खालवली महाराज. राजा दशरथाच्या डोळ्याच्या पाण्याच्या धारा खाली कळवल्या बरंच. राजा दशरथाच्या डोळ्याच्या पाण्याच्या धारा खाली कळवल्या. राजा दशरथाने कौशल्याच्या मांडीवर डोकं ठेवलं. मृत्यू समयाला राजा दशरथाच्या डोळ्यातल्या पाण्याच्या धारा खाली कळवल्या बरंच. गालावरचे होगळ राजा दशरथाच्या खाली आले आणि राजा दशरथ कौशल्याला म्हणतो कौशल्य तुझ्या मांडीवर डोकं ठेवणारा कोण आहे ऐक. हा जनकाचा व्यायी आहे, सीतेचा सासरा आहे, रामाचा बाप आहे आणि रघुकुलातला सगळ्यात मोठा चारित्र्य संपन्न राजा आहे. कौशल्य कधीच रडलो नाही मी. नाही रडलो कौशल्य मी. माझ्या आयुष्यामध्ये माझ्या मुली सुनेनं जमिनीवर पाय ठेवला नव्हता, पण माझी सून वल्कले नेसून वनवासाला गेली. कौशल्य मी रडलो नाही. माझ्या मुलानं वडाचा चीक काढला आणि डोक्याला चोळला. 14 वर्षे माझ्या मुलानं वनवास काढला आणि गवतावर माझं पोरग झोपलं. मी रडलो नाही कौशल्य. आज मी मरताना मला 4 पोरं असताना माझ्या मांडी जवळ बसायला एकही मुलगा नाही. कौशल्य मी रडलो नाही. नाही रडत कौशल्य. मला 4 मुलं असताना मला घरचा पानाड्या नाही. कौशल्य मी रडत नाही. माझी 2 गुजीरवाणी मुलं लहानपणापासून मामाच्या घरी राहिली. कौशल्य मी रडलो नाही. पण आज तुझ्या मांडीवर डोकं ठेवून कौशल्य मरताना रडतोय मी. याचं कारण आहे कौशल्य. मला घरचा मुलगा पानाड्या नाही म्हणून रडत नाही कौशल्य. या राजा दशरथाने आयुष्यात सगळं कमवलं, पण श्रावण बाळांच्या आईने दिलेला शाप मला चुकवता आला नाही, याचं मला रडायला. कौशल्य मी रडणारा नाहीये. मी रघुकुलातला राजा आहे, पण न कळत श्रावण बाळाच्या आईला लागलेला भान आणि तिनं दिलेला शाप मला चुकवता आला नाही, याच्यापेक्षा मला वाईट वाटत नाही. हा प्रसंग राजा दशरथाच्या बाबतीत घडला. तुम्ही आम्ही कोण आहे. अभंगाला सुरुवात झाली नीट आहे का. भविक वाक्य नीट आहे का. सुरुवात झाली आता. तू कोण तुकाराम महाराज. कोण तुकाराम महाराज. मग वैकुंठ गमन तुकोबारायांचा नाही. आणि आज कीर्तनाला घेतलेला अभंग तुकोबारायांचा आहे आणि मनाला उपदेश करणार आहे. अभंगाला सुरुवात झाली, थोडा किचकट मुद्दा आहे, तेवढा ऐकायचा पटापटा. कीर्तनाला दरिद्र्यावानी बसायचं नाही, तोंड सोडून बिडून द्यायचं नाही, नाही तर मग यायचं नाही. असं आपल्याकडं मला दरिद्री माणूस अजिबात चालत नाही. उगाच तोंड सोडून द्यायचं, याचंच काय काम होतं इथं. तू घरीच नाही झोपला, चिंता करायची नाही महाराज आयुष्यात. याची का करायची नाही चिंता. चिंता करायला तुझ्या हातात नाहीच काय, तर काय चिंता करतो तू. तुझ्या डोक्याची केस तुझ्या डोळ्यात देखत पिकली, काय केलं तू. तुझे गुडघे गेले, काय केलं तू. काय केलं काय. तुला तुझं करता आलं नाही, जगाचं काय करतो. काय करता काय केलं का तू आयुष्यात. काही नाही, मग चिंता कशाला करतो. असा बसवतोय कीर्तनाला.
आणि तसंच मिळाला, मग मिळाला तसा. चिंता काय करायची का? आम्ही सरळ उत्तर आहे महाराज, उत्तर देत जा नीट. रथ उभा आहे, रथावर अर्जुन आहे, रथावर अर्जुन आहे. बाण कोणाच्या हातात आहे? धनुष्याला लावलेला बाण कोणाच्या हातात आहे? अर्जुनाच्या. इथपर्यंत ठीक आहे ना? उभा कोण आहे? अर्जुन. धनुष्य कोणाच्या हातात आहे? अर्जुनाच्या. बोला, आज्ञा कोण करणार आहे? देव. रथ हाकणार कोण आहे? देव. घोड्याचा लगाम हातात कोणाच्या आहे? देवाच्या. मग अर्जुनाच्या हातात आहे काय? काहीच नाही. बाणच आहे ना. मग तुम्ही आम्ही अर्जुन आहे, फक्त कर्म आपल्या हातात आहे. यश अथवा अपयश देव ठरवीन. कर्म आपल्या हातात आहे, आपण अर्जुन आहे, फक्त बाण लावून उभं राहायचं. काय व्हायचं ते होईल. हे बा, करता कोण आहे? देव. ओवी सांगू तुम्हाला, मे बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, पर्वत बैसका न सांडावी, समुद्र रेखा न ओलांडावी. मग तुझ्या हातात काय? अरे हा रथ आहे, रथ. रथ रथ या रथाचा घोडा आहे, त्या घोड्याचं नाव आहे मन. अय, या घोड्याचं नाव आहे मन. अय, या घोड्याचं नाव आहे मन. आणि घोड्याला 2 पागा असतात. घोडे एका दोरखंडावर नसतं कधी. लगामाला बाजू किती? 2. मग हा घोडा हा रथ आहे, याच्यात मन नावाचा घोडा आहे. आणि त्या घोड्याला 2 पाग आहेत, संकल्प आणि विकल्प. संकल्प विकल्पाच्या दोऱ्या देव ओढेल तेव्हा हा रथ आपाप पळेल. तुझ्या हातात काही नाही, गपचीप राह. हा, घ्यायला वळवळ करतो. काय खाईल माझा नातू? चिंता करतो ना आलायक. खेकडं खाईल तुझा नातू. काय खातो तुझा नातू? तुला तंबाखू नाही, नाताला काय आग लावतो तू? आजीबाई म्हणते मी गेल्यावर पप्प्याचं कसं होईल? तू जाणं गरजेचं आहे. तूच पप्प्याचे बिस्किट खातीन, तू काय पप्प्याची चिंता कर? चिंता करायची नाही महाराज आयुष्यात. आणि करायचीच असली तर कशाची करा माहिती का? बालपण गेले नेनता, तरुणपणी विषयी व्यथा, आणि म्हातारपणी पर्वतली चिंता. म्हणजे पटकन ऐका, तो जन्माला आला त्याला नाव होतं का? नाही. महिला मंडळ नियम असा आहे, नीट ऐका. स्त्री बाळांत झाली तर 5 दिवस पोरग कोणाला दाखवू नये. नाही, दाखवू नाही, कुणाला दाखवू नाही. 5 दिवस पोरग झाकून ठेवावं. 5वीच्या दिवशी पोरग पांढऱ्या कपड्याने झाकून ठेवावं. उघडं राहिलं तर हेकणं होत असतं, तिथं आजीबाई लागत असते. आता हे मी आज सांगायचं का? हा, कारण आहे महाराज, त्याच्या कपाळावर सटवी लिहायला येत असते. त्याला ओवी आहे, बोगसगिरी नाही. उपजलिया बालकाशी नाम नाही तयापाशी. अजून एक ओवी आहे, ललाटीचे लेले काही केल्यानं मोडेगा. त्याच्या कपाळावर सटवी लिहायला येत असते. आणि त्या पोराच्या सटवीनं चांगलं लिहावं म्हणून पूर्वी 5वीला भजन करायचे, बरोबर आहे. आता सटवी लिहायला येत नाही, ते सटवीनं बंद करून टाकलेलं आहे. ते सटवी आता हे 15-20 वर्षात येत नाही, त्याविषयी नकोच. कारण सगळ्या बाया बाळातीन होत्या सध्या दवाखान्यात, आणि तिथं औषधाच्या वासानं सटवी येत नाही. हे नकोच, तुमचं तुम्ही पहा. आणि मग त्या पोरानं हॉस्पिटलमध्ये डोळे उघडले का 5वीच्या दिवशी त्याला 2 गोष्टी दिसतात, नळ्या सलाईनाच्या आणि बाटली. पोरानं 5वीला बाटली पाहिली. जे बाटलीला बिलागलं तर 10व्याच्या भातावर सुद्धा बाटलीच ओतली. तेव्हा कावळेनी डिरिंग केली. आता त्याचं उत्तर जरा किचकट आहे. सुरुवात झाली. आता याचं नाव रोहित, बरोबर आहे. मग आता बोला पाठवकाल. हा जन्माला आल्या आल्या शिव होता का? जीव शिव. शिव, बरोबर आहे. आता किचकट आहे बरं का. हा मूळ कोण होता? शिव. शिव. साई बाजूला केल्यावर खाली काय? दूध. करेक्ट. साई बाजूला केली का खाली दूध आहे. राग बाजूला केली का खाली विस्तव आहे. याच्यामधली माया बाजूला केली का ईश्वर आहे. मग आता नीट आहे का. हा जन्माला आला तेव्हा शिव होता का? जीव. शिव. जीव. बोंबाला शिव का जीव? शिव. शिव, बरोबर आहे. हा मूळ शिव. याला एक जण चिटकली, तिचं नाव माया. मग हा सगळा तमाशा कोणाचा आहे? मायेच. माहिती ना. हे आपलं रात्रंदिवस कुठाने काय चालू ते. हे पप्या गुड्डी बंटी शुटी फ्रीज कूलर गॅस लायटर बनणं शेगडी हिटर बिटर इयर वापे चिंगड्या कांदे गोण्या बकरा अंडे लाटणं पळपट भुकणी उशी तवा संडास बाथरूम किचन ओटा बेडशीट दिवाण चमचा वर्गळ उशी गादी तख्या नळ्या नळ्या खांड खोंड बोंबलं सुगडा अंड तार फलं. कशाचा तमाशा आहे? हा मायेचा तमाशा आहे सगळा. आणि तुम्ही आम्ही कशात गुंतलोय?
मायेत. आज माणसाच्या डोळ्यात पाणी येतं याला कारण काय? माया. माणसं एकमेकाला जवळ धरून राहिली याचं कारण काय? माया. आणि आज आईनं मुलानं केलेले अनंत अपराध आई पोटात घालून बसते याचं कारण माया. मुलानं केलेले अनंत अपराध बाप सहन करतो याचं कारण माया. अरे जेव्हा मुलगा दारू पेला तर आई म्हणते पिणारच नाही, पिलेला पाहिला तर आई म्हणते संगतीने पेला असेल, आणि पार पडलेला पाहिला तर आई म्हणते परत पिणारच नाही. याला एकमेव कारण माया. पोऱ्यानं बापाला लाईट बंद करून हाणलं तरी बाप म्हणतो माझंच आहे, मला हाणलं ना हाणू द्या. हा कुणाचा परिणाम आहे? मायेचा. नीट वाक्य ऐका. आणि आज तुम्ही माझे सगळे तमाशा आज तुमच्या माझ्या भोवती जो तमाशा झालाय तो मायेचा आहे. मग पहिलं वाक्य नीट ऐका. हा मूळ होता रोहित, मूळ होता रोहित, त्याला चिटकली माया आणि मायेमध्ये आला मी. मी मी जोपर्यंत माया नाही तोपर्यंत मी नाही. मग मी आला का दुःख झालंच. मग तुमचं माझं वाटोळं कशाने झालं? मी हे काय हे काय आपली गाडी आहे मग झोप तिच्या खाली. आपला बंगला आहे टाक ना उडी. वाक्य लिहून घ्या. मी रावण आहे तर नाश झाला आणि मी राम भक्त आहे तर बिभीषण लंका कमवून बसला. मी कारण तुम्ही सध्या लय दणका उठवलाय. सध्या आपलीच बायको आपल्याला सापडा नाही. एकानं बायको फिरायला नेली एकानं बायको फिरायला नेली पेट्रोल टाकाय गेला म्हणून रोडला उभी केली. पेट्रोल टाकून आलं 2 वेळा बायको जवळून गेलो. म्हणजे इथून पुढं बायको फिरायला यायची म्हणजे पहिली तिची साडी ध्यानात ठेवायची, नाही तर आपल्या देखत बायको दुसऱ्याच्या गाडीवर आणि ज्यांच्या बायका नाही त्यांनी नका टेन्शन घेऊन. आता त्यांनी एकानं परवा डीजे पुढं अशी शिट्टी वाजवली महाराज, चिकनी मेली लागली तर माग चड्डी उपासली, इतकी जोरात शिट्टी वाजवली. मग हवा किती गेली असं तुम्ही विचार करा. आयुष्य जात आहे पहा, आयुष्य जात आहे पहा, आयुष्य जात असे पहा, स्वहिताचा घोरवा, स्वहिताचा घोरवा, आयुष्य जात हे पहा, काळाचा पातसे पहा, स्वहिताचा घोरवा, ज्ञानीरा श्री हरीचा. आयुष्य जात हे पहा, स्वहिताचा घोरवा, पण करा सोडवन, आपल्या पण करा सोडवन, आपल्या पण करा आपल्या आपल्या पण करा सोडवन, आपल्या पण करा सोडवन, आपल्या पण करा आपण करा आपल्या आपण करा सोडवन, आपल्या आपण करा सोडवन, आपल्या आपण करा सोडवन. बंधन तोंड वेगी, तोंड वेगी, आपल्या पण करा सोडवन, आपल्या पण करा सोडवन, आपल्या आपल्या पण करा सोडवन.
आपुलिया पण करा सोडवण आपुल्या पण करा सोडवण आपुल्या पण करा सोडवण आपुलिया पण करा सोडवण आपुलिया पण करा सोडवण आपुल्या पण करा सोडवण आपुल्या पण करा सोडवण संसार बंधन तोडावे की संसार बंधन तोडावे की संसार बंधन तोडावे गे संसार बंधन तोडावे गे संसार बंधन तोडावे की संसार बंधन तोडावे की संसार बंधन तोडावे गे संसार बंधन तोडावे गे आपुलिया पण करा सोडवण आपुलिया पण करा सोडवण आपुलिया पण करा सोडवण आपुलिया पण करा आपण करा विठालाय चला या जागेवर थोडं मागं जायचं आता ऐ तुम्ही म्हणाल मागं म्हणजे पुढं नेता कवा मागचं पुरं झालं का पुढं गेलंच चला परत माग ऐ पहिला होता रोहित इथं होतो आपण म्हणजे बॉम्बालक सगळं मग मजा काय त्याच्यात रोहितला मिळाली माया आले एक जागेवर मायेमध्ये आला मी आणि आतापर्यंत सांगत होतो हा मीचा पसारा आले जागेवर आता कशी माया आली ना आपण मरणाकडे कसं गेलो एवढं जरा पटापट ऐकायचं कितीला आहे तू 7वीला आहे का सेमीला आहे का मराठी मीडियमला आहे हा चेअर आहे मराठी मीडियमचं मराठी मीडियमचे चेअर आहे खुश राहते महाराज खाऊन पिऊन सुखी 11ला भरली 1:30ला भात 2:30ला जनगणना मजेशीर काम राहतं महाराज वर्ग 4 गुरुजी 2 पोर 8 वर्ग पोर 8 गुरुजी पगार 66,000 हे असेच मारणार महाराज ही वरची मंडळी तुम्हाला कधीच उजरून देणार नाही आता तुम्ही भाग्यवान आहे महाराज तुम्हाला निदान पाऊस झालाय आम्ही महाराष्ट्र फिरतो रोज मी सकाळपासून 4 जिल्हे ओलांडतो मी काही सिजनेबल बुवा नाही महाराज माझे पाय सपाट झाले तू उभं राहू आणि आमचं कीर्तन कोणाला पटो नाही तर न पटो पण ती काळाची गरज आहे तरुण पोरांना परत एकदा पाया पडून सांगतो आपण भाऊ लाड परिवाराच्या 3ऱ्या पुण्यस्मरणाला आलोत ना श्रद्धांजली भावपूर्ण म्हणून एक संकल्प करा की स्वतःच्या पायावर उभं राहायला शिका एमपीतली ट्रक आपल्या हायवेने जाते तर रस्त्याच्या कडेला भात शिजून खाते आणि आमची अवलाद जमीन इकून धाब्यावर पेते एवढा मोठा फरक आहे हा म्हणून तर रिकाम्या बाटल्या विकणाऱ्यांनी गाड्या घेतल्या आणि बाटल्या रिकाम्या करणाऱ्यांनी जमिनी विकल्या पोरांनो ध्यानात ठेवा आणि एवढं मटण दिलं का प्लास्टिकच्या पिशीन कोण आपल्या नादी लागतो तुझा तूच लागवू कोणाला वेळ नाही 2 दारुडे रस्त्यानं वलगडत निघले प्युअर बेवडे त्यातला एक बेवडा म्हणला मी मुख्यमंत्री होणार बेवडा मुख्यमंत्री होणार म्हणला मी दुसऱ्याने त्याच्या खाटकन ठेवून दिली म्हणला काय तू होऊ शकत नाही म्हणला का मी जर राजीनामाच देत नाही आता काय बोलायचं हे सुईची आवला देत का लय नालाय को एक भोंगळा दारुड्या रस्त्यानं आला भोंगळा कळत ना तुम्हाला पुरा मोकळा सिग्नल नाही ट्रॅफिक नाही मोकळा आणि एक लंगोटी लावून आला आणि तो लंगोटी लावेल त्याला काय म्हणतो माहिती का अरे का मोकळा हिंडतो ही घे लंगोटी झाले ना मोकळे दोघे बी हात मोकळाच होता काय लय नालायक लय नालायक ए